सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री, पण आपण जिल्ह्याची पालक. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं विधान. तसंच गेवराईचं पालकत्व स्वीकारल्याचीही माहिती दिली. संपूर्ण विकास करण्यासाठी मी पालकत्व गेवराईचं आज स्वीकारते असं जाहीर करते. तसंही आधी माझं होतंच, पण नव्या नगरपालिकेच्या निमित्ताने नवा नगराध्यक्षांच्या निमित्ताने मी स्वीकारते आणि या सगळ्या गोष्टींची पूर्ण जबाबदारी स्वीकारून प्रत्येक गोष्ट मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी उभी राहील असा शब्द देते. नागपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निमंत्रण दिलं. 18 जुलैला नागपुरातील राम मंदिरात आंदोलन होणार. जळगावात अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शहरातील श्रीराम मंदिरात महाआरती करत दान चोरीचा निषेध. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना पुन्हा मैत्रीचा हात. गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार. कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफ यांचं विधान. शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिला. सचिन अहिर यांना सुरुवातीला मंत्रालयासमोरील रायगड A6 हा बंगला देण्यात आला होता, मात्र तो रद्द करून फ्लॅट देण्यात आला. एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार. सूत्रांची एबीपी माझाला माहिती. उद्या महाराष्ट्र सदन इथे ईशान सेतू या संस्थेचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण. जळगावातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. शरद पवारांच्या परवानगीनंतर बॅनरवर फोटो लावला. 22 जुलैला अजित पवारांच्या जयंतीनिमित्तानं शहरामध्ये बॅनर. नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम अशा आशयाचे अनेक होर्डिंग नागपूरच्या प्रमुख चौकांवर झळकले. शरद पवार यांचा मुख्यमंत्री पदावर सर्वात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागे टाकला आणि त्यामुळे फडणवीसांचं अभिनंदन करणारे बॅनर झळकले. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची पाहणी. सफाईसाठी कंत्राटदारांवर लाखोंचा खर्च करूनही अस्वच्छता कायम असल्याचा पेडणेकरांचा आरोप. बीडमध्ये एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची गुंडगिरी समोर महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत तिच्या पतीला शासकीय कार्यालयातच मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव इथं विविध सामाजिक संघटनांकडून मोर्चा. मुंढे यांना किमान 3 वर्षांचा स्थिर कार्यकाळ द्यावा, त्यांची बदली करू नये आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा शासनानं गौरव करावा, मोर्चेकऱ्यांची मागणी. 15 ऑगस्टपासून सिंधुदुर्गामधील चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार. लवकरच फ्लाय 91 आणि इंडिगो या 2 कंपन्या विमानसेवा सुरू करणार. मंत्री नितेश राणे यांची माहिती. 2 फ्लाईट, फ्लाय 91 आणि इंडिगो या 15 ऑगस्ट, फ्लाय 91 तर 15 ऑगस्टच्या अगोदर सुरू होत आहे. सगळ्या परवानग्या करत ACS ट्रान्सपोर्ट म्हणजे सचिव ट्रान्सपोर्टनी फायनल रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. माझ्या हिशोबाने चिपी ते नवी मुंबई एअरपोर्ट हे फ्लाईट 15 ऑगस्टच्या अगोदर चालू होईल. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंचा पाठिंबा. वांगचुक यांच्या मागण्यांमध्ये वावगं काहीच नाही. राज ठाकरेंची भूमिका. मंत्र्याला हकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी. राज ठाकरेंची भूमिका. सोनम वांगचुक यांच्या उपोषणात मोदींनी लक्ष घालण्याचीही मागणी. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपोषण मागे घेण्याची केजरीवाल विनंती करणार. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं उपोषण. माझी प्रकृती फार चांगली नाही, मात्र फार खालावलीही नाही, आमरण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली. मुंबईत आझाद मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आझाद मैदानावर आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी.
SIR प्रक्रियेला 45 दिवसांची मुदत द्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील पीस फाउंडेशनसह विविध सामाजिक संघटनांची मागणी. पात्र मतदार मतदानापासून वंचित न राहण्यासाठी SIR प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी. केतन अग्रवाल हत्येच्या तपासासाठी पुणे पोलीस राजस्थानला पोहोचले. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात पोलीस मंदिरातील CCTV तपासणी करणार. मंदिरात सिया आणि चेतननं लग्न केलं का याचा पोलिसांकडून तपास. सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDAची कारवाई. सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या मसाल्याच्या दुकानावर कारवाई. BG गोयल अँड कंपनी इथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक्सचे नमुने जप्त. पुढच्या आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरती 535 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातली मोठी कारवाई. 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त. धुळे जिल्ह्यातील राहुल शांताराम पाटीलला अटक. मुंबईतील गोरेगावात पोलीस आणि FDAची दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई. दुधात पाणी मिसळून भेसळ करणाऱ्या दोघांना अटक. 558 लिटर दूध आणि इतर साहित्य जप्त केलं. गोंदिया शहरातील करिअर झोन कोचिंग सेंटरवर GST विभागाची धाड. कर चोरीच्या संशयावरून कागदपत्रांची तपासणी. करिअर झोनच्या 2 शाखांची एकाच वेळी चौकशी. कोचिंग शुल्कावरील 18% GST न भरल्याचा संशय. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय गांजा तस्करीचा पर्दाफाश. थायलंडमधून गांजा तस्करीचं रॅकेट चालू होतं. मुंबई आणि नवी मुंबईतून पोलिसांनी 6 जणांना अटक केली. मुख्य सूत्रधार फरार. प्रामाणिकतेचा आव आणणारा अधिकारी ACBच्या जाळ्यात. विस्तार अधिकारी संदीप मोरेना 25,000ची लाच घेताना अटक. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधली घटना. मोरेनं कार्यालयाबाहेर "मी वेतनात समाधानी" असा बोर्ड लावला होता. नाशिकमधील मालेगावात पोलिसांची मोठी कारवाई. 7 देशी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतूस जप्त. या प्रकरणी 7 आरोपींना अटक. वर्ध्यातल्या रोठा शिवारात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या. जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची हत्या. अत्याचार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय. नागपुरात चोरट्यांच्या गॅस कटर टोळीनं अवघ्या 1 तासाच्या अंतरावर 2 ATM सेंटर फोडली. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ATM फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. तर हिंगणा इथलं ATM फोडण्यात आरोपींना यश. 16,36,000ची रोकड लंपास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात साखळी चोर. चंद्रपाल नगर परिसरात सकाळची घटना. महिलेच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरली. घटना CCTVत कैद. आरोपीचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमधल्या बजाजनगर परिसरातल्या स्वामी समर्थ मंदिरात चोरी. अज्ञात चोरांनी मंदिरातील 7 ते 8 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी मंदिरातील CCTV आणि DVRही चोरून नेल्याची माहिती. नागपूर जिल्ह्यातील बोरुजवाडा इथं एका शेतकऱ्यानं गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक. शेतात जाण्यासाठीचा रस्ता एका ट्रस्टनं अडवल्याच्या रागातून आत्महत्येचा प्रयत्न. नागपूरच्या कन्हान इथं महावितरणाच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू. खांबावर काम करत असताना शॉक लागला. अभिषेक डहारे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव. विद्युत प्रवाह खंडित न केल्याचा नातेवाईकांचा लाईनमॅनवर आरोप. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यात पुलावरून जाताना ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर थेट खोल नाल्यात कोसळला. ट्रॅक्टर खाली येऊन चालकाचा मृत्यू. केमूल गावाजवळची घटना. राकेश इंद्रपाल वालदे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी.